जिकडे बघाल तिकडं गाजरांचा ढीग. तर विचार केला की आपणही काहीतरी बनवावं, आपणही काहीतरी गाजराचं स्वीट अशी रेसिपी करावी आणि तुमच्यासोबत शेअर करावी. तर इथे मी अर्धा किलो स्वच्छ असे धुवून गाजर घेतलेले आहेत आणि ते चांगले खिसून घेतले. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे कलर दिसत आहे त्याचा. आणि मिस्टरांना म्हटले की तुम्हीच मला खिसून द्या गाजर. मग त्यांनी चांगले असे मला गाजर खिसून दिले आणि बघू शकता अर्धा किलो गाजरामध्ये भरपूर असा हलवा बनवून तयार होतो तिघा चौघांसाठी. तर मी कढईमध्ये 2 चमचे मोठे असं तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये गाजराचा जे खीस आहे तो टाकला आहे आणि मग चांगला हलवून घेतला, मिक्स केलं आहे त्याला. तुपामध्ये उलतापालत करून चांगलं भाजून घेतलं आहे गाजर आणि मग त्याच्यामध्ये कलर चेंज झाला की मग आपल्याला हवं तेवढं दूध टाका तुम्ही आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही दूध टाकू शकता. तर मला इथे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर असा दिसत आहे आणि मग मी त्याच्यामध्ये दूध ॲड केलं आणि दुधासोबतच मलाई होती तीही टाकून दिली आहे. मला वाटलं की दूध होईल बरोबर, तर मग नंतर मी वाटलं कमी आहे तर मग मी परत थोडंसं दूध ॲड केलं आणि मग झाकून ठेवलं आणि झाकून ठेवल्यानंतर परत एकदा चांगलं असं मिक्स केलं, कारण की जेणेकरून चिटकू नये, कारण त्याच्यात दूध आहे. आणि मग तुम्ही बघू शकता चांगलं असं मिक्स केलं आणि परत एकदा मी झाकून ठेवलं. आणि अशाच नवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून कॉमेंट आणि लाईक करायला विसरू नका. आणि परत एकदा मी झाकण उघडलं आणि चांगलं मिक्स केलं आणि बघू शकता कलर हे किती सुरेख असा दिसत आहे. मला ते कलर बघूनच मी खूप अशी खुश झाली होती की हां, आपला हलवा आता बरोबर ट्रॅकवरती आहे. तर बघा दूध चांगलं आटलेलं आहे आणि थोडंसं अजून मी आठवलं होतं आणि मग त्याच्यानंतर तुमच्या गरजेनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तर इथे मी काजू आणि बदाम टाकले, त्याच्यात तुम्ही मनुके टाकू शकता, बेदाणे टाकू शकता. तर माझ्याकडे हे नव्हते, बेदाणे आणि मनुके नव्हते, तर मी टाकले नाही आणि वरून गरजेपुरती तुम्ही साखर टाकू शकता. तर इथं मी कमीत कमी अर्धी वाटी किंवा एक लहान वाटी पूर्ण अशी टाकलेली आहे आणि वरून वेलची पूड टाकली आणि सोबतच 1 चमचा तूप टाकले आणि मस्त असं आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे. आणि रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, टेस्ट करून नक्की कळवा की कशी झालेली आहे गाजराची रेसिपी.